म्हणजे माझ्याकडे 5x5x5 एवढे वेगळे वेगळे चॉईस आहेत नंबर सेट करायचे. एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे नंबर सेट करू शकतो. 5 5 25 25 5 125 म्हणजे 125 वेगवेगळ्या प्रकारचे नंबर मी टाकून बघू शकतो. परंतु जर ती बॅग माझी आहे तर मला माहिती मी कोणता नंबर सेट केला किंवा काय तिथे सेट केलं ॲज अ पासवर्ड म्हणून. आणि तो पासवर्ड एकच असतो. असे 50 पासवर्ड नाही राहत ना, वेगवेगळे 2-3 पासवर्ड नाही राहत, एकच पासवर्ड राहतो. पासवर्ड वेगळ्या वेगळ्या लोकांना माहीत राहू शकतो. समजा आपल्याला वाटलं आपली बॅग आहे, समजा आपल्या फॅमिलीत भाऊ आलाय, कोणी आई आली, पप्पा आले, समजा कोणी अजून आलं असेल, त्यांना त्या बॅगचा पासवर्ड माहीत राहू शकतो. परंतु पासवर्ड एकच राहू शकतो. त्या 125 पैकी एकच पासवर्ड आहे. नमस्कार, मी मयूर दोष. तुम्ही आणि आम्ही इथे का बरं जमलोय तर मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करून घ्यायला जमलोय. तर आज हा क्वेश्चन आहे आपल्याकडं. आपण आता शेवटच्या टप्प्यात आहे या चॅप्टरच्या किंवा या व्हिडिओ मेकिंगच्या शेवटच्या टप्प्यात आहे परम्युटेशन कॉम्बिनेशनसाठी. तर हा काहीतरी क्वेश्चन दिलाय. या क्वेश्चनमध्ये असं आहे की सेट ऑफ 5 ट्रू ऑर फॉल्स क्वेश्चन, नो स्टुडंट रिटन ऑल करेक्ट आन्सर्स अँड नो स्टुडंट हॅज सेम सेट ऑफ आन्सर्स, देन मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट इन द क्लास आर, असं काहीतरी म्हटलंय. आता यांनी 5 म्हटलंय खरं तर, पण मी ना हा क्वेश्चन थोडासा शांत डोक्याने फील कसा करता येईल जरा बघतो मी. शांत डोक्याने क्वेश्चन तुम्हाला समजून कसं सांगता येईल जरा बघतो. एक काम करतो मी, क्वेश्चन पेपरमध्ये ना असं करू आपण, 3च क्वेश्चन होते. सपोज क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3. ठीक आहे. याच्या मागचे थीम तुम्हाला सांगतो बरं का, थीम सांगतो मी काय ते. हे सगळे क्वेश्चन ट्रू ऑर फॉल्स टाईप होते. ट्रू ऑर फॉल्स, हा पण ट्रू आणि फॉल्स, हा पण ट्रू आणि फॉल्स. म्हणजेच या क्वेश्चनचा आन्सर आपण 2च प्रकारे देऊ शकतो, एक तर ट्रू किंवा फॉल्स. तर याचे मॅक्सिमम किती आउटकम येऊ शकतं, याचे उत्तर किती येऊ शकतं, जरा असं जर ठरवलं आपण बघायचं की याचे उत्तर किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे देऊ शकतो आपण. तर काय, मला असं वाटतं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपण 2 प्रकारे देऊ शकतो, एक तर ट्रू किंवा फॉल्स, है ना. सेकंड क्वेश्चनचा आन्सर पण मला 2 प्रकारे देता येतं, ट्रू किंवा फॉल्स. आणि मला असं वाटतं थर्ड क्वेश्चनचा आन्सर सुद्धा मी 2 प्रकारे देऊ शकतो. इथे लिहितो, म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं 8 प्रकारे हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता येतो. आता हे नेमकं दिसतं कसं चेक करून घेऊ ना आपण. ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, फॉल्स आणि फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स आणि फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू आणि फॉल्स. मुलांनो, हा विषय असा आहे की आपण काय केलं माहिती का, क्वेश्चन नंबर 1 चे आन्सर आपण असे देऊ शकतो, म्हणजे एक तर ट्रू देऊ शकतो किंवा फॉल्स देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2 चे आन्सर पण एवढे देऊ शकतो आणि थर्डचे पण एवढे देऊ शकतो. याच्यावर मला सांगायचं असं आहे की हे ते 8 प्रकार आहेत, हेच ते 8 प्रकार आहेत की ज्यामध्ये आपण 8 प्रकारे आन्सर देऊ शकतो. तुम्ही जर बघितलं ना पोरांनो, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन आपण कव्हर केलेले आहे, सगळं कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला असं वाटलं दोघांचा ट्रू असेल का एवढं काय असेल, तर सगळे वेगळे वेगळे टाईप आपण याचे आन्सरचे कव्हर केलेले आहे. तर याच्यामध्ये ना जर तुम्ही अजून काही चेंज करायला गेलेत याच्यामध्ये, ह्या सेटमध्ये जर अजून तुम्ही काही चेंजेस करायला जर गेलेत, तर तुम्हाला अगोदरच्या सारखाच एखादा पॅटर्न खाली भेटेल. कारण की याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या व्हरायटी जेवढ्या पण आहेत ना, सगळ्या व्हरायटी आपण इथं कव्हर केलेल्या आहे. एवढ्याच प्रकारे आपण आन्सर देऊ शकतो. ठीक आहे, हा झाला एक मुद्दा. तर ॲज अ समजा मी पेपर काढलाय, तो समजा मी क्वेश्चन पेपर तो समजा डिझाईन केलाय, तर त्या क्वेश्चनची अरेंजमेंट मी अशी केली होती का क्वेश्चन नंबर 1चा आन्सर हे ट्रू असेल, क्वेश्चन नंबर 2चा आन्सर हे फॉल्स आणि क्वेश्चन नंबर 3चा आन्सर हे परत फॉल्स. सपोज मी टाकलेल्या क्वेश्चन पैकी पहिल्याचं आन्सर ट्रू होतं, सेकंडचं फॉल्स आणि थर्डचं पण फॉल्स होतं. जर हे आयडियल आन्सर्स असतील, तर जर तुम्ही बघितलं ना पोरांनो, हा जो पहिला पोरगा नाही, इथला पहिला पोरगा, याचा फक्त एवढं एकच उत्तर बरोबर आलंय, म्हणजे याला 3 पैकी फक्त एकच मार्क पडतोय बघा. याला 3 क्वेश्चन पैकी फक्त याचं एकच करेक्ट आलंय, कारण की याने बाबा इथे ट्रू लिहिलंय, बाकी 2चं फॉल्स आला असतं तर काम जमलं असतं. आता इथे हा जो इथे आहे ना, हा करेक्ट आहे आणि हा पण करेक्ट आहे, तिसरा पण फॉल्स आहे ना, हा पण करेक्ट आहे. याचा अर्थ इथे 2 करेक्ट आले. ह्या केसमध्ये बघा, पहिला करेक्ट आहे, दुसरा पण करेक्ट आहे, तिसरा चुकला म्हणजे याला आले 2 मार्क्स. थर्ड क्वेश्चन मध्ये हा करेक्ट आहे, हा पण करेक्ट आहे, हा पण करेक्ट आहे, म्हणजे याचा अर्थ हा पोरगा असा आहे, ही आन्सर कॉपी अशी की ज्याला 3 पैकी 3 म्हणजे आउट ऑफ मार्क पडत आहे. इथे आता याचा पहिला पण चुकलाय, दुसरा पण चुकलाय, तिसरा पण चुकलाय, म्हणजे याला 0 मार्क्स पडलेत. थर्ड वाला बघा, पहिला चुकलाय, दुसराही चुकलाय, तिसरा मात्र बरोबर आहे म्हणजे 1 मार्क पडलाय.
याच्यामध्ये बघा, आता पहिला चुकलाय, दुसरा बरोबर आहे, तिसरा परत चुकला म्हणजे परत 1 मार्क पडला, आणि शेवटच्या केसमध्ये हा चुकला आणि बाकी 2 बरोबर आहे म्हणजे 2 मार्क पडले. म्हणजेच काय, जर समजा आपण वेगळ्या वेगळ्या आन्सर की जर समजा आपण इथं मॅनेज करायचा जर प्रयत्न केला, एवढ्याच आन्सर की तयार होतील 8 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. आणि त्याच्यामधल्या सुद्धा पण मी ऑब्झर्वेशन करा, या आन्सर की पैकी फक्त एकच आन्सर की असे कशाला आउट ऑफ मार्क पडले, आणि वर्गातली एकच आन्सर की असे त्याला 0 मार्क पडलेत. बरोबर मी काय बोललो ते. सो बाकीच्यांना काही सर्टन मार्क्स पडले, कोणाला 1 पडला, कोणाला 2 पडला, वगैरे वगैरे. परंतु वर्गामध्ये फक्त एकच कॅन्डिडेट किंवा एकच आन्सर की अशी होती का ज्याला आउट ऑफ मार्क पडले. जसे आन्सर्स मी सेट केले त्या प्रकारे याचे उत्तर होते. आणि एक आन्सर असं पण आहे, एक आन्सर कॉपी अशी पण आहे की याच्यामध्ये एक पोरगा आहे का ज्याला 0 मार्क पडले. आता या केससाठी, या सिनारिओसाठी आपण क्वेश्चन घेतले होते 3, 1 2 3 क्वेश्चन. 3 क्वेश्चनचे वेगवेगळे आन्सर पॅटर्न बघितले, युनिक आन्सर पॅटर्न पण आपण बघितले होते. सो मला असं वाटतं यांचे वेगळे आन्सर कशा कशा प्रकारे लिहितो आपण. सो 2 चा पॉवर 3 लिहिला म्हणजे याचं उत्तर 8 आलं होतं, तेच लिहिलं बघा इथं. पहिल्याचं आन्सर आपण 2 प्रकारे घेऊ शकतो, सेकंडचं पण 2 प्रकारे, थर्डचं पण 2 प्रकारे, म्हणजेच त्याचं उत्तर आहे 8 आलं. म्हणजेच प्रत्येक उत्तराला 2 चॉईस होते, नंबर ऑफ क्वेश्चन वरचा पॉवर इथं वरती बसला, याचं उत्तर आलं होतं 8. त्या 8 पैकी फक्त एकच वर्ग असा आहे आउट ऑफ मार्क घेतोय, आणि त्याच्यापैकी एकच वर्ग ज्याला 0 मार्क पडत आहे. ठीक आहे. आता या क्वेश्चनकडे या, हे थोडा वेळ थोडासा खोडून टाकतो मी इथे. आता क्वेश्चनकडे या. त्यांनी म्हटलंय सेट ऑफ 5 क्वेश्चन्स आहे, 5 क्वेश्चन्स आहे ट्रू ऑर फॉल्स आहे. आता इथे या, याच्यात जर समजा याला जर समजा त्याचा रिलेव्हन्स जर दिला तर चॉईस पण 2च आहे इथं पण, ट्रू आणि फॉल्स 2. परंतु मात्र इथं क्वेश्चन होते 5, डोक्यावरती 5 आकडा बसला, म्हणजे याचा अर्थ 2चा पॉवर 5 म्हणजे 2 दुने 4 दुने 8 दुने 16 दुने 32 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उत्तर कॉपी, आन्सर कॉपी वर्गात असल्या पाहिजे. कारण की ते स्वतःच सांगताय की नो स्टुडंट हॅज सेम सेट ऑफ आन्सर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वर्गातल्या सगळ्या उत्तरपत्रिका वेगळ्या वेगळ्या होत्या. तर सगळ्या उत्तरपत्रिका वेगळ्या वेगळ्या असतील तर त्या 32 उत्तरपत्रिका तयार होऊ शकतात. अरे जर 3 साठी जर 8 तयार होतील म्हणजे 2चा पॉवर 3, तर 5 साठी 2चा पॉवर 5 म्हणजे 32 होणारच ते. बरोबर. त्यांनी असंही म्हटलंय का नो स्टुडंट रिटन ऑल करेक्ट आन्सर, म्हणजे जी ही केस आहे ना, ही वाली केस, तो पोरगाच वर्गात नाहीये ज्याने सगळ्याच्या आउट ऑफ मार्क 5 पैकी 5 मार्क पडले. 5 पैकी 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 पैकी 5 वाला पोरगा वर्गात नाहीये. 0 वाला पण पोरगा असेल, आणि 0 वाला पण ते राहू शकतो, राहणारच ना वर्गातला, तो सुद्धा आहे. परंतु आउट ऑफ मार्क वाला पोरगा वर्गात नाहीये. म्हणजे याच्यातून एक काम करायला लागेल मला, हे 2:5 याचं उत्तर जे 32 आलंय ना, त्या 32 मध्ये एक आन्सर कॉपी अशी स्कॅन झाली आहे का याच्यामध्ये सगळे उत्तर करेक्ट लागले, आणि तो पोरगाच वर्गात नाही, म्हणजे याच्यातून मला एक मायनस करायला लागेल, म्हणजे याचं उत्तर आलं 31. ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट. हेच आपल्याला फील करून घ्यायचं होतं. म्हणजेच काय, जर 3 क्वेश्चन असेल ट्रू फॉल्सचे, तर याचा उत्तर आपण 2 प्रकारे देऊ शकतो, याचं पण 2, याचं पण 2. म्हणजे आपण 8 प्रकारे, वेगळ्या वेगळ्या 8 प्रकारे आन्सर की आपण डिझाईन करू शकतो, वेगळ्या वेगळ्या युनिक प्रकारे. तर ते युनिक प्रकार कसे होते, तर ते असे होते. तुम्ही बघा ना, कुठंच कॉपी पेस्ट नाही याच्यामध्ये. तुम्ही जर व्हिडिओ पॉज करून बघा, हवं तर व्हिडिओ थांबून बघा, एकही उत्तर कॉपी पेस्ट नाहीये, सगळ्यांमध्ये एक तरी फरक असणार आहे. त्यातही जर समजा ऍज अ टीचर मला वाटलं की यार याचे आन्सर कॉपी असे असेल, किंवा याचे आयडियल आन्सर कॉपी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सगळ्यांचे उत्तर असे असले पाहिजे, तर तसं फक्त एकच आन्सर शीट असते. बरोबर. आणि एक आन्सर शीट वर्गात अशी पण असते का ज्याला 0 मार्क, सगळे रॉंग लागतात. आपल्या क्वेश्चन मध्ये 5 होते, 5 क्वेश्चन, म्हणून 2चा पॉवर 5, 32 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आन्सर्स कॉपीज तिथं बसतील. आता हालाकी 32 एवढे तुम्हाला करून दाखवणं मला पॉसिबल नाहीये, म्हणून प्रत्येक वेळेस मी काय करतो, क्वेश्चन छोटा करून घेतो, कन्सेप्ट छोटे करतो, छोटीवरनं एक्सप्लेन करतो, आणि मग मोठ्या क्वेश्चन कडे उडी मारून देतो आपण. ठीक आहे. 2चा पॉवर 5 म्हणजे 32. परंतु क्वेश्चन वाक्य असं होतं की नो स्टुडंट रिटन ऑल करेक्ट आन्सर, म्हणजे तो एक पोरगा मायनस केल्यावरती उत्तर आलं 31. ठीक आहे. याच्यावरती अजून एक प्रॉब्लेम बघू आपण. चला, क्वेश्चन समोर आलेला आहे. टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम आहे, पण कन्सेप्टला चांगला प्रॉब्लेम आहे, कन्सेप्टला एकदम मस्त धरून ठेवतो प्रॉब्लेम. विषय असा आहे की त्यांनी म्हटलं की एक लेटर लॉक आहे. लेटर लॉक म्हणजे काय असतं माहिती का, आपण जेव्हा बाहेर लांब जातो ना फिरायला, एखाद्या आपण बाहेर टूरला जातो, कुठं फिरायला जातो, एअरपोर्टने किंवा ट्रेनने जाणार असतो ना, आपल्याकडे एक बॅग असते बघा, ती अशी लांब अशी स्टाईल मारत जायची बॅग नसते का, ती चाकं फिरवत जायची बॅग. तर त्या बॅगला ना लॉक असतं बघ, असं फिरवायचं,
आणि आपण एक नंबर सेट केलेला असतो आणि त्या नंबरनेच ते लॉक उघडतं बघा. असं लॉक फिरवायला लागतं ते. बऱ्याचदा सेम लॉक छोट्या मुलांची जी सायकल असते ना, म्हणजे स्कूलवाले जे मुलं असतात ना 9वी 10वीचे 8वी 9वीचे, त्यांच्या ते लॉक असतं बघा सायकलचं, त्या लॉक त्याला पण ते असं नंबर लॉक असतं. बरोबर. अजून एक एक्झाम्पल सांगतो. आपण जेव्हा गाडी फिरवतो, आता जुने जे मीटर असतात ना आपले, म्हणजे जे अॅनालॉगवाले मीटर होते जुने, डिजिटल मीटर नाही बरं का. तुमच्या फादर लोकांकडे जर गाडी असेल, जुन्या गाड्या असतील ना, स्प्लेंडर म्हणा, शाईन म्हणा वगैरे, त्याच्यामध्ये ना असं एक हे असतं बघा, मीटर असतं मीटर. त्या मीटरमध्ये ना असे आकडे फिरत चालतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाल्यावरती 0 येतो आणि परत 1 येतो. आणि त्याच्यानंतर अगोदरचा आकडा 1 ने पुढे सरकलेला असतो. तो जो त्या टाईपचे लॉक्स वगैरे. त्यांनी असं म्हटलं त्याला 3 रिंग्स आहेत. 3 रिंग्स आहेत असं काहीतरी 3 आहे ना, 3 रिंग्स आहेत वगैरे. 1 2 3 रिंग्स आहेत. आणि प्रत्येक ईच रिंग कंटेन 5 लेटर्स, हा ना. 5 लेटर म्हणजे काय? एक इथे होता, 2 3 4 आणि 5. एक इथे होता, 2 3 4 आणि 5. एक इथे होता, 2 3 4 आणि 5. हे जे वरती बॉक्स केलेत ना बॉक्स, हे बॉक्स म्हणजे काय माहिती का? ते लेटर लॉक उघडताना आपल्याला जे दिसतं ना वरती फेस, त्याच्यावरती म्हणजे त्याच्या स्क्रीनवरती किंवा त्याच्या त्या फेसवरती, तर ते हे वरचे अप्परवाले 3 मॅटर ठेवलेले आहे मी. सो कोड सेट करताना मला असं वाटतं किंवा तो कोड ड्रॅग करताना मला असं वाटतं, ही जी रिंग आहे ना, म्हणजे बेसिकली बघा ते त्याचं मीटर बघा असं असेल काहीतरी. हे तिथे 3 आकडे असतील. इथं आपल्याला याच्यावरती सपोज हे 5 लेटर होते ना, या 5 पैकी एक आकडा, हे समजा जेव्हा फिरवल ना मी असं इकडून फिरवल ना, तेव्हा इथे एक आकडा चेंज होईल. अजून फिरवल्यावरती हा आकडा चेंज होईल, नंतर चेंज होईल, असं चेंज होत जातं बघा ते. त्याला ते असे असतं ते सर्क्युलर, त्याला नॉब असतो तो फिरवायचा ना. तर हे जे आहे ना, हे वरचे 3 आकडे आहेत ते फक्त थोड्या साईडला ठेवलेत मी. सिंपल गोष्ट आहे. हा जो पहिली रिंग आहे ना, या पहिल्या रिंगमध्ये ह्या इथं या चौकोनात किंवा इथं त्याच्या फेसवरती येण्यासाठी किती वेगवेगळे चॉईस आहे आपल्याकडं? 5 चॉईस आहे, 5. कारण की बघा एक इथे बसलेला आहे, 1 2 3 4 5. म्हणजे पहिल्या चौकटीतला आकडा, पहिल्या याच्यातला आकडा मी 5 प्रकारे बदलू शकतो. बरोबर ना? हे इथं 5 लिहिले. दुसरी गोष्ट, याच्यातला आकडा पण मी 5 प्रकारे बदलू शकतो. दुसरी गोष्ट, याच्यातला आकडा पण मी 5 प्रकारे बदलू शकतो. म्हणजे माझ्याकडे 5 गुणिले 5 गुणिले 5 एवढे वेगळे वेगळे चॉईस आहेत नंबर सेट करायचे. एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे नंबर सेट करू शकतो. 5 5 25, 25 5 125, म्हणजे 125 वेगवेगळ्या प्रकारचे नंबर तिथे मी टाकून बघू शकतो. परंतु जर ती बॅग माझी आहे, तर मला माहिती मी कोणता नंबर सेट केलाय किंवा काय तिथे सेट केलंय ॲज अ पासवर्ड म्हणून. आणि तो पासवर्ड एकच असतो. असे 50 पासवर्ड नाही राहत ना, वेगवेगळे 2-3 पासवर्ड नाही राहत, एकच पासवर्ड राहतो. पासवर्ड वेगळ्या वेगळ्या लोकांना माहीत राहू शकतो. समजा आपल्याला वाटलं आपली बॅग आहे, समजा आपल्या फॅमिलीत भाऊ आलाय, कोणी आई आली, पप्पा आले, समजा कोणी अजून आलं असेल, त्यांना त्या बॅगचा पासवर्ड माहीत राहू शकतो. परंतु पासवर्ड एकच राहू शकतो. त्या 125 पैकी एकच पासवर्ड आहे. बरोबर. 125 आकडा आला कसा? जर समजा इकडचं हे चाक जर फिरवलं ना इथून मी असं, तर मला इथून आहे ना वेगळे वेगळे 5 नंबर राहू शकतात फक्त. कारण त्यांनी म्हटलंच आहे लेटर लॉक कंटेन 5 रिंग, 5 त्यांनी म्हटलेलं आहे. ह्या रिंगला पण त्यांनी 5 लेटर दिले, याला पण त्यांनी 5 लेटर दिले. म्हणजे काय? हा 5 प्रकारे चेंज करू शकतो, हा पण 5 प्रकारे, हा पण 5 प्रकारे. म्हणजे 125 प्रकारे मी पासवर्ड सेट करू शकतो. त्यापैकी पासवर्ड एकच करेक्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं 124 पासवर्ड हे फॉल्स पासवर्ड आहेत किंवा रॉंग पासवर्ड आहे. आणि त्या फॉल्स ट्रायल तेच विचारलं होतं आपल्याला, तुम्ही किती प्रकारे बॅग उघडू शकत नाही हे त्यांनी विचारले. फॉल्स ट्रायल्स म्हणजे काय? चुकीच्या ट्रायल्स, त्याने बॅग उघडणार नाही. म्हणजे 124 प्रकारे आपण बॅग उघडू शकत नाही. त्यातला एक अजून जर ऍड केला जो आपल्या मनातला आहे किंवा आपण सेट केलेला, तेव्हाच ती बॅग उघडणार आहे. अशा टाईपचे क्वेश्चन असतात. सो ज्याच्यामध्ये आपल्याला तर अगोदरच्या क्वेश्चनमध्ये बघा ट्रू और फॉल्स 2च टाईप होते, 2च ऑप्शन होते आपल्याला क्वेश्चनचा आन्सर करायला. फक्त याच्यामध्ये झालं एवढं का क्वेश्चन 3 होते आणि ऑप्शन 5 होते, असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही संदर्भ जर लावायचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये बघा हा क्वेश्चन समजा क्वेश्चन 1 होता आणि क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3, या क्वेश्चनला 5 ऑप्शन होते, त्याला पण 5 आणि त्याला पण 5, असं डोक्यात ठेवा. किंवा तुम्हाला रिंग लॉक कसं असतं, कसं वर्क होतं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. सो एवढं बोलतो आणि थांबतो. आपला फक्त एक कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात अजून घ्यायचा, तो म्हणजे डिक्शनरी प्रॉब्लेम. तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन टाकल आणि आपण परमुटेशनला विराम देऊ आणि पुढे जाऊ प्रॉब्लेमकडे. सो थँक्यू सो मच.